मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या पाणी टंचाईची आढावा बैठक घेतली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील पाणी, जनावरांचा चारा या संदर्भात आढावा घेतलाय। चारा आणि पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तसंच मराठवाड्यातील पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे। पिण्याचं पाणी आणि जनावरांचं पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली होती। जवळपास मराठवाड्यात 1837 टँकर सुरू आहेत। आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत, तलाठ्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा। 3 दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल। वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे आहेत, मग NGO आहेत, अनेक NGO आहेत, त्यामध्ये नाम फाउंडेशन आहे। त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली की आपल्याला पाणीसाठा वाढेल। बियाणांचा जो विषय आहे, बियाणं आणि खतं, ती बोगस बियाणं मागच्या वेळेस तक्रार आली होती, तर यावेळेस बोगस बियाणांची जी काही तक्रार किंवा कोणी असा प्रयत्न करेल तर त्याला सरळ जेलमध्ये टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या जीवाची खेळता कामा नये। प्रत्येक कलेक्टरला सूचना दिल्या आहेत की विजिलन्स स्क्वॉड तयार करा आणि विजिलन्स स्क्वॉड तयार करून मेन सप्लायर आहेत त्यांच्यावर देखील आपण चौकशी करून, तपासणी करून त्यामध्ये बोगस बियाणं आढळणार आहे याची खात्री करून घ्या, अशा सूचना दिलेल्या आहेत। तर दुष्काळावर उपाययोजना करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी परवानगी दिली ना, त्यांनी पण परवानगी दिली, निवडणूक आयोग दिली की कारण ही शेवटी आपल्याला निवडणुका तर येतात जातात, परंतु शेवटी शेतकरी आपला आहे, त्याला अडचण होऊ नये म्हणून आम्ही परवानगी मागितली, त्यांनी परवानगी दिली। आणि शेवटी हे सरकार जे आहे आपल्या शेतकऱ्यांना पाठीशी उभं राहणार आहे, वाऱ्यावर सोडणार नाही। टँकर मिळाले म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला का असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। तसंच 15 जुलैपर्यंत मराठवाड्यातील चारा आणि पाण्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दे मांडल्याचं देखील अंबादास दानवे म्हणाले। मग नुसतं टँकर मिळालं म्हणजे पाणी टंचाई संपली का? टँकरला पाणी कुठून आणणार याचा काही मुद्दा होता का नाही, याची चर्चा झाली पाहिजे का नाही? टँकर देणार पण टँकरला पाणी कुठून आणणार? सगळ्या जलसाठ्या 2-2 टक्केवर थांबलेले आहे, त्याचं कोण बोलणार? त्याच्याविषयी कोणी चर्चा केली नाही, कोणत्याच अधिकाऱ्यांनी काही सांगितलं नाही। मी हे मुद्दे मांडले की बाबा 15 जुलैपर्यंत याच्यात काही नियोजन केलं आहे का, पाणी किती आपल्याकडं, मग ते कसं वापरायचं त्याच्याविषयी कोणीच काही बोललेलं नाही। टँकर देणार म्हणजे पाणी टंचाई संपणार का? टँकरमध्ये पाणी कुठून टाकणार? अजितदादासारखं काय आणणार का कुठून? राज्यामध्ये पाणी टंचाईची समस्या वाढली आहे। अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। अहमदनगरमधल्या बहुतांश तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यानं जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे। गुंडेगाव दुग्ध व्यवसायासाठी ओळखलं जातं। दररोज जवळपास 10,000 लिटरपेक्षा अधिकच्या दुधाचं इकडे संकलन होतं। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय। त्यामुळे दूध संकलनात 30% घट झाली। तर सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत। पाण्याच्या टंचाईमुळे जिथे पिण्याच्या पाण्याची अडचण आहे तिथे शेतकऱ्यांची बाग वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड पाहायला मिळते। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मंद्रुप गावात शेतकऱ्यांना लिंबूची बाग वाचवण्याकरता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। शेती जगवण्यासाठी धडपड सुरू आहे। विहीरला, बोरला या ठिकाणी एकही थेंब पाणी राहिलेलं नाही। आज शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचार केला तर आज जे गुंडेगावचं कलेक्शन हे जवळजवळ 10,000 लिटर पर्यंत होतं, तर आज ते पूर्ण कलेक्शन घटत अक्षरशः 7-7.5 हजारावरती आलेलं आहे। म्हणजे जवळजवळ 30% दूध या ठिकाणी घटलेलं आहे आणि पशुखाद्याचेही दर प्रचंड वाढलेले आहेत। 10 वर्षांपूर्वी लावलेले झाडं अक्षरशः आता वाळून जायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने जगवतात? सर, आता आम्ही गेल्या वर्षी दुष्काळामुळं पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। 5 महिन्यापासून आम्ही टँकरनं पाणी घालत आहे। ते रोज 5,000चा खर्च आहे आणि आम्ही पाणी 4 ते 5 किलोमीटर न विकत आणून पाणी झाडांना घालत आहे। फक्त फळाचा आम्ही हे केलं नाही, फक्त झाड जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो आहे।
आम्ही फक्त आता एवढंच आहे की पोटात जसं एका बाळाला पोटाचं कसं सांभाळते त्याप्रमाणे आम्ही आता झाडांना सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.